मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। अयोध्येत आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचं आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतीसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप। मतदार यादीत सुधारणा न झाल्यास कठोर पावलं उचलणार। विरोधकांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षांकडूनही नाराजी व्यक्त। अंबरनाथमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्लाबोल। आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावे, जरांगेंचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्तीही भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। दोघांबरोबर किडेही रगडले जातात असं वक्तव्य। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास। नेते शहरांच्या विकासावर बोलतात, पण त्यांची शहरच घाण असतात। अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णयाची शक्यता। आजोबांच्या कडेवर बसून आमदार झालेले आता मला अक्कल शिकवतायत। गिरीश महाजन यांची रोहित पवारांवर टीका। तर आम्हाला पवारांसारखे आजोबा लाभले हे आमचं नशीब। रोहित पवारांचं महाजनांना उत्तर। पोलिसांना माझा मिनिट टू मिनिट दौरा सांगायला मी काय डॉन आहे का? निलेश राणेंचा सवाल। तर नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात। उदय सामंतांचं वक्तव्य। राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। यहां भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी। पुण्यातील अपघात सत्रानंतर आणखी एका मार्गावर वाहतुकीसाठी वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भुंकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किलोमीटरचा वेग बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास शहाद्यातील फडणवीसांच्या सभेकडे भाजप आमदार विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांनी फिरवली पाठ। गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचोत पाठवले। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। भारतीय महिला कबड्डी संघानं दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं। अंतिम सामन्यात 35-28 अशा फरकानं चायनीज तैपेई संघावर मात। पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन। गुवाहाटी कसोटीत टीम इंडिया बॅकफुटवर। पहिल्या डावाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका 314 धावांनी आघाडीवर। टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर मोठं आव्हान। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।